हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल द मंगल स्टिचिंगवरती. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे 32 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. सोबतच स्टिचिंगमध्ये काय महत्त्वपूर्ण मी इथे टिप्स सांगितलेले आहेत. तरी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आपलं मेन पीस आहे आणि आता आपण अस्तरची कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपण अस्तर हे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. सर्वात आधी तुमच्या साईजनुसार जे काही तुम्हाला साईज घ्यायचं आहे ती तुम्हाला इथे फोल्ड करायचं आहे. मी इथे 8 इंच साईज घेणार आहे. छातीचा चौथा भाग हा आपला 8 इंच असणार आहे. त्यानुसार मी त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून इथे जी आपली ब्लाऊजची घडी आहे ना ती टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे उंचीचं मार्किंग करून घेऊयात. उंची इथे आपली 15 इंचची असणार आहे. तुम्हाला सुद्धा 15 इंच जे काही तुमची उंची असेल ना त्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. मी इथे 15 इंचवरती उंची टाकून त्याला एक मार्किंग करून घेतलेली आहे. सरळ लाईन ओढून घेतलेली आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकूयात. इथे मी 4.5 इंचाचे शोल्डर वापरलेलं आहे. 2 इंच गळा टाकलेला आहे. समोर इथे आपले शोल्डर पूर्ण 1.5 इंचाचा असणार आहे. आता मुंडा आपण टाकून घेऊयात 5.5 इंच. तुम्हाला सुद्धा 32 साईजच्या ब्लाऊजसाठी हे पूर्ण माप परफेक्ट असणार आहे. एकदम परफेक्ट इथे ब्लाऊज आपलं स्टिच करून झालेलं आहे. बघू शकतात इथे छातीचा चौथा भाग मी 8 इंच टाकून घेत आहे. समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही 2 इंचापर्यंत शिलाईसुद्धा घेऊ शकता. आता कोण्यावरून 1 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे, कारण का इथे आपण बॅक पार्टची सर्वात आधी मार्किंग करत असतो. मी बॅक पार्टची मार्किंग करून घेत आहे. आता कमरेचा चौथा भाग 7 इंच, 1 इंच टक्स आणि समोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे. हे पूर्ण मार्जिन सरळ जशाच तसे जोडून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण बॅक पार्टची कटिंग करायचं आहे. जे काही तुम्हाला गळा इथे टाकायचा असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. मी ते स्टिचिंग करते वेळेस कटिंग करून घेतलेला आहे गळा. आता हेच मार्किंग आपल्याला समोरच्या पार्टवरती ठेवून कटिंग करायचं आहे. बॅक पार्टची कटिंग करून झाली. आता समोरच्या भागाची कटिंग करूया. त्यासाठी काय बदल करायचे ते आपल्याला बघूया. समोरच्या साईडला प्रिन्सेस कट ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्याला बाजूने एक्स्ट्राचं कापड लागणार आहे. इथे तुम्ही बघू शकतात मी जी बंद बाजू आहे ना त्या साईडला थोडंसं हुक पट्टीसाठी एक्स्ट्राचं ठेवणार आहे. खुल्या साईड करूनच इथे मी समोरच्या भागची मार्किंग करणार आहे. बघू शकता तुम्ही साधारणतः 1/2 इंचचं मार्जिन मी इथे हुक पट्टी आणि आय पट्टीसाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला जो बॅक पार्ट आहे ना आपला तो जशास तसा ठेवून मार्किंग करून घेतलेला आहे. जी खुली बाजू आहे ना अस्तरची त्या बाजूने मी हे बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि चारही बाजूंना जशास तशी मार्किंग करून घेत आहे. तुम्हाला सुद्धा बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि हुक पट्टी आणि आय पट्टीसाठी एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. आता बघू शकतात मी इथे अंदाजेच इथे मी साधारणतः 1/2 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे मुंड्याला. त्यानंतर खालच्या साईडला 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे. आता इथे मुंड्याच्या साईडने 1 इंच आणि कमरेच्या साईडने 1.5 इंच वाढवून अशा पद्धतीने एक्स्ट्राचं बाजूने वाढवून घेतलेलं आहे. आता हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. जे काही एक्स्ट्राचं वाढवायचं होतं ना ते मी बाजूने पूर्ण वाढवून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला हा जो आतला मुंडा आहे तो कट करायचा आहे. वरचा मुंडा आपल्याला इथे कट करायचा नाही. ही समोरच्या भागाची कटिंग आहे, त्यामुळे आतला मुंडा कट करायचा आहे. 2 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि 7.5 इंच गळा लांबी टाकून घेतलेली आहे. गळा लांबी इथे 7.5 इंच टाकलेली आहे. त्यामध्ये 1/2 इंच प्लस केलेला आहे. 7 इंच तयार होणार आहे. तुमचा जे काही गळा लांबी असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा, कारण का शोल्डर दाबण्यामध्ये इथे आपला 1/2 इंच जाणार आहे. आता आपण शोल्डरपासून इथे टक्स पॉईंट टाकून घेऊयात 10.5 इंचावरती. 10 इंच आपला तयार होणार आहे. अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे. त्यानंतर 4 इंच समोरच्या साईडने हुकपट्टीच्या साईडने आणि खालच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग करून एक सरळ लाईन ओढून घ्यायचा आहे. वरचा टोक जो आहे ना मी तो 4 इंचावरती टाकलेला आहे आणि खालून थोडंसं 1/2 इंच कमी करून एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आणि तिथून समोर आपल्याला 1.5 इंचवरती एक मार्क करायचा आहे. सरळ वरती 2 इंच जायचं आहे. मग आपल्याला जसा आपल्याला हवा आहे तसा प्रिन्सेस कटचा कटोरीचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. बघू शकतात मी अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे तुमची साईज जर मोठी असेल तर तुम्ही 2 इंचापर्यंत टक्सची रुंदी टाकलं तरी चालेल. इथे आता खालच्या साईडने जे वाढवलेलं होतं 1/2 इंच ते आपल्याला बाजूने कमी करायचं आहे. फक्त आपल्याला हे टक्समध्येच ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही मी दोन्ही बाजूने कशा प्रकारे कमी करून टाकलेलं आहे. ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा दोन्ही साईडला कमी करायचं आहे, जेणेकरून हुकपट्टीच्या साईडने आपली हुकपट्टी जी आहे ना समोरून
ती लांब होणार नाही, त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही काळजी घ्यायचं आहे. आणि तो जो एक्स्ट्राचा आहे ते कट करायचं आहे. आता इथे आतला मुंडा मी कट करून घेतला आहे आणि जशास तशी वरून मार्किंग कटिंग करून घेणार आहे. आता हे पूर्ण मी गळ्याची माप ते हुकपट्टीला सोडूनच टाकलेली आहे. तुम्हाला सुद्धा हुकपट्टीचं एक्स्ट्रा जे मार्जिन ठेवलेलं आहे ना, त्याला सोडूनच समोर मार्किंग करायचं आहे. हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपण कटोरीचा भाग सुद्धा कट करून घेऊयात. जो आतला टक्स आहे ना, तो पूर्णपणे मायनस करून टाकायचा आहे आणि टक्स कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कटोरीच्या शेपला कोणा येऊ द्यायचं नाही. सरळ अशी कटोरी आपली कट करून घ्यायचं आहे. आता आपण स्टिचिंग बघूयात. त्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिकवरती हे पूर्ण पार्ट्स मी कटिंग करून घेतलेले आहेत. आता आपण स्टिचिंग बघूया. स्टिचिंग करण्यासाठी सर्वात आधी तर आपण बॅक पार्ट स्टिच करूया. तिथे मी गळा कट करून घेतलेला आहे. तुमचा जे काही गळा लांबी रुंदी असेल ते कट करून घ्यायचा आहे. मी गोलच गळा ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणताही गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता. आता सर्वप्रथम तर सरळ बाजूवरती आपल्याला जे अस्तर आहे ना, ते ठेवून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवरती आपली लायनिंगची पीस म्हणजेच अस्तरची पीस ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला सर्वात आधी बॉटमला शिलाई करून घ्यायचं आहे. साधारणतः 1/2 इंचावरती मी शिलाई करून घेत आहे आणि हे पूर्ण आपल्याला खालच्या साईडला पलटून घ्यायचं आहे. त्यामुळे अशी शिलाई करायचं आहे, कारण का आपल्याला खालच्या साईडला पट्टी वगैरे लावण्याची गरज पडणार नाही. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने स्टिच करा. आता गळ्याला सुद्धा 1/2 इंच किंवा 1/2 इंच जे काही तुम्ही मार्जिन घेत असाल त्यानुसार तुम्ही इथे गळ्याला स्टिच करून घ्या. परफेक्ट अशी स्टिचिंग करायचं आहे. कुठे गळ्याला कमी जास्त स्टिच करायचं नाही. एकसारखं स्टिचिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून गळ्याचा शेप हा व्यवस्थित येईल. आता हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. जो आतलं मेन फॅब्रिक आहे ते मी कट करून घेते. हे पूर्ण आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे. शिलाईच्या बाजूने पूर्ण हे कटिंग करून टाकायचं आहे. आता गळ्यावरती ते छोटे छोटे आपल्याला कट द्यायचं आहे. कट नेहमी क्रॉस असे द्यायचं आहे. ज्या कोणी नवीन शिकत असतील मैत्रिणी त्यांना माहिती नसते, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे टिप सांगत आहे. क्रॉस कट लावायचा आहे, जेणेकरून सरळ कट दिल्यावरती आपली जी शिलाई आहे ना ती तुटण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा क्रॉस कट द्यायचा आहे. आता आपण पलटून घेऊया. आतमध्ये हात टाकून सरळ असं पलटून घ्यायचं आहे आणि वरून जी आपली सरळ बाजू आहे ना ब्लाऊजची, त्यावरती फिनिशिंगसाठी दाबटीप देऊन घ्यायचं आहे. व्यवस्थित एकदम कडेने अशी दाबटीप देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला काही आकार असेल ना तो व्यवस्थित सेट राहील. तुम्ही इथे दाबटीप नाही दिली, प्रेस जरी केली तरी चालेल. तुम्ही मला जर दाबटीप द्यायला नाही आवडत तर तुम्ही प्रेस जी आहे ना आपली ती ह्यावरती फिरवलं तरी चालेल. आता ह्या गळ्याच्या साईडने सुद्धा मी टीप देऊन घेत आहे. आतलं कापड जे आहे ना ते वरच्या बाजूला दिसलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण टीप देऊन घेऊया. पूर्ण गळ्यावरती टीप देऊन झालेली आहे. बघू शकतात एकदम फिनिशिंगने आपला भाग इथं तयार होत आहे. बॅक पार्ट आपला फिनिशिंगने तयार करून घ्यायचा आहे. आता जो आपल्या दोन्ही साईड खुल्या आहेत ना ते आपण स्टिच करून घेऊयात, जेणेकरून स्टिचिंग करते वेळेस भाग आपला कमी जास्त कुठेही होणार नाही. त्यामुळे मेन फॅब्रिकवरती हे स्टिच करायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ना ते लगेचच इथे कट करून टाकायचं आहे. दोन्ही साईडला सेम ह्याच पद्धतीने करून घेऊयात. मी दोन्ही साईडला स्टिच करून घेतलेला आहे. आता टक्स टाकून घेऊयात. टक्स टाकण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे. शोल्डर जे आहे ना आपलं ते आपल्याला सेंटरमधून फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून पूर्ण भाग आपल्याला खालच्या साईडने जे काही तुम्ही मार्जिन घेतलेलं असेल 1 इंच टक्स रुंदी, त्यानुसार इथे टक्स टाकून घ्यायचं आहे. ज्यांना कोणा टेप वरती टक्स घेणे थोडंसं अवघड वाटत असेल त्यांनी अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचं आहे. ही एक तुम्हाला टिप सांगितलेली आहे. ही सुद्धा टिप तुम्ही नक्की फॉलो करायचं आहे. ही टिप तुम्हाला कशी वाटली ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसरा सुद्धा टक्स आपण टाकून घेऊयात. इथे आपल्याला शोल्डरपासून फोल्ड करायचं आहे डायरेक्टली. मग खालच्या साईडला 1 इंच जे काही शोल्डर तुम्ही खालच्या साईडला स्टिचिंगमध्ये घेत असाल टक्ससाठी ते तुम्हाला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही टक्स टाकून घेतलेले आहेत. एकदम परफेक्ट असे आपले टक्स टाकून झालेले आहे. आता हे जे काही खालचे धागे दोरे वगैरे असतील ना ते आपण कट करून घेऊयात, जेणेकरून आपलं ब्लाऊज हे एकदम फिनिशिंगने दिसणार आहे. आता हे बॅक पार्ट आपला स्टिच करून झालेला आहे, बघू शकतात तुम्ही. आता ह्याच पद्धतीने आपण समोरचा पार्ट जोडून घेऊयात. जे काही समोरचे भाग आहेत ना ते आपण जोडून घेऊया.
आता सर्वात आधी आपण कटोरी जोडण्यासाठी घेऊयात. कटोरीला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. इथे थोडंसं एक्स्ट्राचं होतं, मी ते कट करून घेते. आणि हे कटोरी समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून एका भागावरती कटोरी अशी ठेवून घेतलेली आहे. ही उलट्या बाजूवरती आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायचं आहे. जे काही मेन फॅब्रिक आहे ना त्यावरती आपल्याला उलट्या बाजूने म्हणजेच आतल्या साईडने ठेवून घ्यायचं आहे. माझ्या ब्लाऊजच्या दोन्ही बाजू सेमच होत्या. मी कोणत्याही साईडने ठेवली तरी काही हरकत नव्हतं, पण तुमची जी उलटी बाजू आहे ना त्यावरती तुम्ही ही कटोरी ठेवून घ्यायचं आहे. आणि वरून मेन फॅब्रिक जे आहे ना ते वरच्या साईडने ठेवायचं आहे आणि पूर्ण चारी बाजूने शिलाई करायचं आहे. एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून घ्यायचं आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा कटोरी आपण जोडून घेऊया. नेहमी कटिंग करते वेळेस आपल्याला पूर्ण पार्ट्स जे आहे ना ते साधारणतः हाफ इंचाचे एक्स्ट्राचे ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला ही स्टिचिंग करते वेळेस कमी पडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने पूर्ण बाजूने एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड ठेवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करते वेळेस ते कमी पडणार नाही. इथे आपण कटोरी बाजूला ठेवलेली आहे. आता त्याच्या बाजूचा आपल्याला साईड पार्ट जो आहे ना तो स्टिचिंगसाठी घ्यायचा आहे. तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे. जे काही तुमचं मेन फॅब्रिक आहे ना त्याची सरळ बाजू ठेवायचं आहे आणि मेन फॅब्रिकवरती असे दोन्ही पार्ट्स आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गळ्याला पायपिंग करण्याची काही गरज नाही आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही गळा अगोदर स्टिच करून घेतलात तर तुम्हाला पायपिंग लावायची गरज पडणार नाही. मी इथे गळ्यावरती साधारणतः हाफ इंचावरती किंवा पाव इंच जे काही तुम्ही शिलेमध्ये घेत असाल त्यानुसार तुम्ही स्टिच करून घ्या. आता वरून एक दाबटीप देऊन घेऊया. नेहमी दाबटीप ही आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ना त्यावरती द्यायचं नाही, अस्तरची जी पीस आहे ना त्यावरती द्यायचं आहे. इथे आपल्याला आणखी एक वरून टीप देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित सेट राहील. हे पूर्णपणे खालच्या साईडला पलटून घेतलेलं आहे आणि पूर्ण गळ्यावरती स्टिच करून घेतलेलं आहे. बघू शकता तिथे आपल्याला पायपिंग लावण्याची काय गरज. जर तुम्हाला आणखी यावरती पायपिंग लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. आता ही चारी बाजूने आपण स्टिच करून घेऊयात. हे सुद्धा पार्ट आपल्याला एकदम प्रॉपर फिनिशिंगने तयार करायचं आहे. बघू शकतात मी आतल्या साईडने कशा पद्धतीने हात फिरवून घेत आहे, जेणेकरून स्टिच करते वेळेस कुठेही आतल्या साईडला फुगा येणार नाही. ह्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने आतल्या साईडला हात ठेवूनच शिलाई करायचं आहे. ही एक महत्त्वाची टिप्स असणार आहे. आता दोन्ही पार्ट सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतले आहेत. दोन्ही पार्ट आपल्याला एकदाचं चेक करायचं आहे खालच्या आणि वरच्या बाजूला. जर एक्स्ट्राचं वाटत असेल तर ते आत्ताच कट करायचं आहे. आता दोन्ही कटोऱ्या आपण जोडून घेऊयात. त्यासाठी आपण पहिली कटोरी जोडण्यासाठी घेत आहोत. उलटा भाग ठेवून घ्यायचा आहे साईड पार्टचा आणि त्यावरती कटोरीसुद्धा उलटी ठेवायचं आहे आणि स्टिच करायचं आहे. कटोरीला कुठेही खेचायचं नाही आहे. हाफ इंचावरती इथे कटोरी स्टिच करून घ्यायचं आहे. जे काही कटोरीचा शेप आहे ना त्यानुसारच इथे आपल्याला कटोरी स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकतात एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी स्टिच करून झालेली आहे. कुठेही कमी पडलेली नाही आहे. जर तुम्ही थोडंसं जरी खेचलात तर तुमची कटोरी कमी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे न खेचता इथे आपल्याला कटोरी स्टिच करायचं आहे. अलगद अशा हाताने तुम्ही सुद्धा कटोरी स्टिच करून घ्या. एकदम परफेक्ट कटोरी स्टिच करून झालेली आहे. मस्त असा पफ पण आलेला आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा कटोरी जॉईंट करून घेतलेली आहे. त्यासुद्धा भागावरती आपला पफ आलेला आहे. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला खालच्या साईडला फिनिशिंग द्यायचं आहे. त्याआधी आपण स्लीवची स्टिचिंग करून घेऊयात. हे पार्ट आपण बाजूला ठेवूया आणि स्लीवची स्टिचिंग करून घेऊयात. स्लीवची स्टिचिंग करण्यासाठी जे काही तुमची स्लीव्ज असेल ना ते घ्यायचं आहे, म्हणजेच बाही घ्यायचं आहे आणि त्याला माझ्या बाहीला इथं थोडंसं जॉईंट द्यायचा होता, मी तो देऊन घेतलेला आहे आणि दोन्ही बाही जॉईंट देऊन नंतर जी काही बाजू आहे मेन फॅब्रिकची ते अस्तर ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला हाफ इंचावरती शिलाई करून घ्यायचं आहे. इथे बघू शकतात तुम्ही मी अशा पद्धतीने खालच्या साईडला शिलाई करून घेतलेले आहे. मेन फॅब्रिक हे आपलं जे आहे ना ते सरळ आहे. आता पीसवरती दाबटीप देऊन घ्यायचं आहे आणि पूर्ण जी बाही आहे ना अस्तर जे आहे ना ते खालच्या साईडला पलटून घ्यायचं आहे आणि वरून एक शिलाई करायचं आहे. आता चारही बाजूने शिलाई करून घेऊया आणि बाही जी आहे ना मेन फॅब्रिकवरती अटॅच करून घेऊया. आता इथे सुद्धा एक्स्ट्राचं जे आहे पूर्ण ते आताच कट करायचं आहे.
जेणेकरून पुन्हा पुन्हा आपल्याला हे पार्ट हातात घ्यायची काही गरज पडणार नाही. त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा वेळ पण वाचेल आणि आपलं ब्लाऊज पटकन तयार होईल. इथे थोडंसं मला जॉईंट द्यावा लागत होता, कारण का थोडंसं मेन फॅब्रिक जे आहे ना ते कमी पडलं होतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडंसं किंचित असं जॉईंट देऊन घेतलेलं आहे. बघू शकतात तुम्ही, थोडंसं जॉईंट द्यावा लागला. साधारणतः 1/2 इंचचा जॉईंट द्यायचा होता, मी तो इथे देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपली एक बाही चेक करायचं आहे. जर कुठं कमी जास्त वाटत असेल तर ते आपल्याला कट करायचं आहे. दोन्ही पार्ट सेमच आले पाहिजेत, जेणेकरून आपण स्टिचिंग करते वेळेस ते आपले खालीवर होणार नाहीत. आता सेम ह्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाही तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे शोल्डर जॉईंट करायचं आहे. एकदाच चेक करायचं आहे. त्याआधी आपण खालच्या साईडला दोन्ही पट्ट्या लावून घेऊयात. फिनिशिंगच्या पट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत. साधारणतः मी 3 इंचपर्यंत ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने पट्टी ठेवायचं आहे आणि पट्टीला खालून फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई करायचं आहे आणि खालच्या साईडला फोल्ड करायचं आहे. आता वरून एक शिलाई करून घेऊया आणि पूर्णपणे हे अशा पद्धतीने खालच्या साईडला एक फोल्ड घालायचं आहे, नंतर दुसरी फोल्ड घालून शिलाई करायचं आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने प्रोसेस करायची आहे. अगोदर खालच्या साईडला शिलाई करून घेऊया, मग आपण आणखी एक वरून शिलाई करून घेऊया. तुम्ही इथे शिलाई करायला जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे हात शिलाई केलं तरी चालेल. बघू शकता तुम्ही, हा पार्ट आपला एकदम फिनिशिंगने तयार झालेला आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट तयार करायचा आहे आणि पुन्हा सुद्धा एकदा चेक करायचं आहे. दोन्ही पार्ट आपले परफेक्ट आहेत, कुठेही हुकपट्टी आणि खालच्या साईडला एक्स्ट्राचं वगैरे झालं नाही. आता आपण शोल्डर जोडून घेऊयात. त्यासाठी शोल्डर आपल्याला अशा पद्धतीने जुळून बघायचं आहे. गळ्याच्या साईडला एकदम फिक्स असं शोल्डर ठेवायचं आहे. जर मुंड्याच्या साईडने कमी झाला असेल तर आपल्याला ते कट करून काढता येईल, पण गळ्याच्या साईडला एकदम फिक्स असं शोल्डर ठेवायचं आहे. एकमेकावरती सेट करून शोल्डर इथे ठेवायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा बाजूने एक्स्ट्राचं वाटत असेल तर जोडून बघायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पूर्णपणे कट करायचं आहे. इथे बघू शकता थोडंसं 1/2 इंचापर्यंत एक्स्ट्रा होतं, मी ते कट केलेलं आहे. दुसरा सुद्धा भाग सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेऊया. 1/2 इंचाची शिलाई करायचं आहे शोल्डरच्या बाजूने आणि दोन्ही बाजूने आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही नंतर तुटणार नाही आणि डबल शिलाई करायचं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा शोल्डर आपण ह्याच पद्धतीने जोडून घेऊयात. इथे सुद्धा शोल्डर जोडते वेळेस आपल्याला गळ्याच्या साईडला एकदम प्रॉपर ठेवायचं आहे दोन्ही भाग आणि इथे सुद्धा एकदाचं चेक करायचं आहे. जर कमी जास्त वाटत असेल उंचीमध्ये ते सुद्धा कट करायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा थोडंसं 1/2 इंचाचं एक्स्ट्राचं झालं होतं, 2 लाईन एवढं टेपच्या, ते मी कट करून घेते आणि शोल्डर पुन्हा जोडून घेते. इथे गळ्याला जोडते वेळेस जे आपलं शोल्डर जोडत आहोत ना, तिथे आपल्याला दोन्ही साईडला लॉक शिलाई करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही शिलाई नंतर तुटणार नाही. आता इथे आपलं जे शोल्डर एक्स्ट्राचं वाटत आहे ते आपल्याला इथे कट करायचं आहे. घाई गडबड करण्याची किंवा भिण्याची काही गरज नाही. जर थोडंसं एक्स्ट्राचं झालं असेल तर तेवढं आपलं चालतं आहे, कारण का आपलं स्टिचिंग करते वेळेस थोडंसं इकडे तिकडे होतं, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं होते. ते आपल्याला इथे बाही जोडण्याच्या अगोदर कट करून टाकायचं आहे. आता बाही जोडण्यासाठी घ्यायचं आहे. दोन्ही शोल्डर जोडून झालेले आहेत. अशा पद्धतीने आपले एकदम फिनिशिंगने ब्लाऊज तयार होत आहे. आता आपल्याला बाही जोडायचं आहे. त्यासाठी बाहीचा सेंटर काढायचा आहे आणि जिथे समोरची साईड आहे ना, तिथून अशा प्रकारे 1/2 इंचचं आपल्याला बाहीची आतल्या साईडची खोली देऊन घ्यायचं आहे. जे काय बाहीची समोरच्या साईडने जे आपण 1/2 इंचाची खोली देऊन घेतो ना, कटिंग करतो ना, तो आपल्याला कट करायचा आहे आणि पुन्हा बाही जोडायचा आहे. सेंटरला सेंटर जुळून इथे बाही जोडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तिथे आपल्याला बाही कुठेही कमी पडलेली नाही. थोडीशी आपली बाही एक्स्ट्राची होईल, पण आपली बाही इथे कधीच कमी पडणार नाही. जर तुम्ही माझ्या पद्धतीने बाहीची कटिंग केला तर तुम्हाला सुद्धा बाही ही एकदम परफेक्ट बसेल, कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. बाहीची कटिंग कशा पद्धतीने परफेक्ट करायची, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग कशी तुम्हाला वाटत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता मी ह्या ब्लाऊजवरती जो बाही अटॅच केली आहे ना, तिथे रिपीट शिलाई करून घेत आहे. पूर्ण बाहीवरती रिपीट शिलाई करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही बाही नंतर तुटणार नाही. आता जे बाजूचं एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला जे एक्स्ट्राचं वाटत आहे ते कट करून घ्यायचं आहे. थोडंसं आपलं किंचित असं एक्स्ट्राचं होतं, साधारणतः 1/2 इंच किंवा 1.25 इंचापर्यंत ते मी कट करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या बाहीला काही फरक पडणार नाही.
आता इथं थोडंसं दोन्ही साईडला मी शिलाई करून घेते. जे आपण कटिंग केल्यामुळे तिथे धागा उकलला होता ते आता स्टिच करून घेऊया आणि पुन्हा बाही जोडून घेऊया. म्हणजेच बाहीला आपण टिप टाकून घेऊया फिटिंगची. अशा पद्धतीने आपल्याला जोडून चेक करायचं आहे. दुसऱ्यासुद्धा बाही आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. मी दोन्ही बाह्या इथे जोडून घेतलेल्या आहेत. बघू शकता आता अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला फिटिंगची इथे मी हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घेतलेली आहे. आता फिटिंगची शिलाई टाकून घेत आहे. बघू शकता तुम्ही मी इथे फिटिंगची शिलाईसाठी मार्किंग करून घेतलेली आहे आणि फिटिंगची शिलाई टाकलेली आहे. एकदम सरळ अशी फिटिंगची शिलाई आलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय बाय.